माझं नाव प्रणव देशमुख आहे। मी पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट आहे। माझं काम म्हणजे जुन्या हवेल्यांचं आणि मंदिरे वगैरे ठिकाणी जाऊन त्यांचा नकाशा तयार करणं, त्यांचं नूतनीकरण करणं। पण 3 वर्षांपूर्वीच्या एका प्रोजेक्टमध्ये मला एक असा अनुभव आला की आजही त्याचा विचार करताच अंगावर सरसरून काटा येतो। 2019 सालची गोष्ट आहे। मला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहगाव नावाच्या एका लहानशा गावात काम मिळालं होतं। तिथे एक जुनी म्हणजेच 18व्या शतकातील देशमुखवाडा नावाची हवेली होती। 10 खोल्या, खूप मोठा अंगण, जुनं ताम्रपटमय दरवाजा आणि भिंतीवर अजब चित्र। गावकऱ्यांनी सुरुवातीलाच आम्हाला सावध केलं, साहेब ती जागा भानामतीची आहे, रात्री तिकडे कुणीही जात नाही। आम्ही हसूनच टाळलं, अंधश्रद्धा आहे, विज्ञानाच्या युगात आपण काय बोलताय। मी पहिल्याच दिवशी त्या हवेलीमध्ये उतरलो। गावात कुठलीही सुविधा नव्हती, त्यामुळे मला तिथेच राहावं लागणार होतं। माझ्यासोबत एक सहाय्यक रमेश होता। रात्री 10च्या सुमारास आम्ही दोघं जेवण वगैरे उरकून झोपायला गेलो। हवेलीच्या एका कोपऱ्यातली खोली, ती एकदम थंड, कुबट वास आणि अंधुक प्रकाशाने भरलेली होती। झोपताना मला एक विचित्र आवाज जाणवला, जणू एखादं मूल रडत होतं, पण आजूबाजूला कुणीच लहान मूल नव्हतं। दुसऱ्या दिवशी मी घरात सर्व खोल्या पाहत होतो, पण खोल्या बंद, धुळाने भरलेल्या आणि बाहेरून कुलूप बंद होत्या। गावकऱ्यांनी सांगितलं, त्या खोलीत पाय ठेवू नका, तिथे त्याची सावली आहे। पण माझ्या स्वभावात असं होतं, अशा गोष्टींना मी खोडून काढायचो। त्या रात्री मी ती खोली उघडली। खोलीत काहीही नव्हतं, फक्त एका कोपऱ्यात एक मातीचा घडा ठेवलेला होता आणि त्यावर काहीतरी काळ्या रंगात लिहिलेलं होतं, अज्ञात भाषेत। रमेश म्हणाला, साहेब हे काहीतरी तंत्र आहे, आपण हात लावायला नको। मी त्याकडे दुर्लक्ष केलं। जवळपास 2 वाजता कसल्याशा आवाजाने माझी झोपमोड झाली। समोर असलेला रमेशचा पलंग मला रिकामा दिसला, दरवाजा उघडलेला। मी उठून बाहेर आलो आणि पाहतो तर काय, रमेश अंगणात उभा होता, डोळे पांढरे, चेहरा निर्विकार आणि ओठ हलत होते, जणू तो काहीतरी मंत्र पुटपुटत होता। त्याच्या हातात तोच मातीचा घडा। त्याच्या जवळ गेलो आणि त्याला आवाज दिला, रमेश अरे काय करतोय। पण तो हललाही नाही, फक्त एकदा माझ्याकडे बघून म्हणाला, ती जागी झाली आहे। आणि थोड्या वेळाने तो बेशुद्ध झाला। मी कसंबसं त्याला उचलून पलंगावर ठेवलं। बऱ्याच वेळाने मला झोप लागली। मी सकाळी लगेच गावाकडे निघालो। तिथल्या एका म्हाताऱ्या बाबा बन्सी महाराज यांना सगळं सांगितलं। ते हळूच म्हणाले, त्या हवेलीच्या मागचं सत्य कुणालाच माहीत नाही। देशमुख घराण्याने तेव्हा भानामतीचा प्रयोग केला होता आपल्या संपत्तीच्या रक्षणासाठी। एक अघोरीबाई, वेदांगी, हिचं तंत्र तिथे चालायचं, पण तिनं एकदा चुकीच्या आत्म्याशी संधान बांधलं। तो आत्मा तिला भस्म करून हवेलीमध्ये अडकून राहिला आणि जो त्या घड्याला स्पर्श करतो त्याचं शरीर त्यासाठी माध्यम होतं। मी विचारलं, मग बाबा यावर काही उपाय आहे का। बन्सी महाराज जरा गंभीर झाले आणि थोड्या वेळाने म्हणाले, तो घडा हवेली बाहेर नेऊन नदीत विसर्जित केला तरच त्या तंत्राचं बंधन सुटेल, पण त्या आत्म्याला ते मान्य नसेल। त्या रात्री आम्ही दोघं म्हणजेच मी आणि बन्सी महाराज हवेलीमध्ये परतलो। रमेशला गावातच ठेवलं। आम्ही त्या घड्याजवळ गेलो आणि तिथं हवेलीच्या प्रत्येक भिंतीवर अंधुक हातांचे ठसे उमटले होते। हवेली थरथरत होती आणि तेवढ्यात एक आवाज सातत्याने ऐकू येत होता, माझं तंत्र मोडू नका। मी लगोलग घडा उचलला आणि एका क्षणात समोर एक आकृती प्रकट झाली। विद्रूप चेहरा, केस हवेत उडणारे, डोळे अंगारासारखे लाल बुंद। ती वेदांगी होती। बन्सी महाराजांनी तांत्रिक श्लोक सुरू केले आणि मी घडा उचलून हवेली बाहेर धावत होतो। रस्त्यात माझ्या पायात काहीतरी अडकत होतं, जणू जमिनी खालून हात निघत होते। कसंबसं
नदी किनारी पोहोचलो आणि तो घडा मी पाण्यात टाकला. घडा पाण्यात पडताच एक प्रचंड भयंकर किंचाळी निनादली. माझा सूड अजून बाकी आहे. दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा पुण्यात परतलो. रमेश काही आठवड्यात बरा झाला. हवेलीचं काम आता बंद पडलं. ती आजही तशीच आहे, बंद, निर्जन आणि थांबलेली. पण आजही जेव्हा मी आरशात स्वतःकडे बघतो, कधी कधी माझ्या मागे एक अस्पष्ट चेहरा दिसतो. ती वेदांगी अजूनही कुठेतरी आहे. भानामती म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, ती एक रेषा आहे ज्याच्या पार गेलं की परतीचा रस्ता नसतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.